Good morning friends. Today we are going to learn new topic filters. In last lecture we had seen that various types of rectifier like half wave rectifier, center tap full wave rectifier and bridge wave rectifier with their principle of working and output waveform. In half wave rectifier output is obtained only for the positive half cycle. In full wave rectifier output is obtained for both the half cycles, positive as well as negative half cycle. In today's lecture we are going to learn the use of filters in rectifier circuit or at the output of rectifier circuit. We know that rectifier device is used to convert AC supply into DC supply, but rectifier cannot convert 100% AC supply into DC supply. Some of the amount of AC components are present in the output of a rectifier, so that we are required to remove these AC components from the output of rectifier. We are using filters. Okay, the filter is a device that allows passing the DC component of the load and block the AC component of rectifier output. The output of filter circuit will be steady DC voltage. म्हणजे रेक्टिफायरच्या आउटपुटमध्ये काही प्रमाणामध्ये जे AC कंपोनंट प्रेझेंट असतात, काही प्रमाणामध्ये जो AC सप्लाय प्रेझेंट आहे त्याला रिमूव्ह करण्याचं काम फिल्टर हे सर्किट करतं आणि फिल्टरचा आउटपुट हे आपल्याला कॉन्स्टंट DC सप्लाय भेटतो. तर फिल्टरमध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत, जसं की सिरीज इंडक्टर फिल्टर, त्याला चोक फिल्टर असंही म्हटलं जातं. शंट कॅपॅसिटर फिल्टर म्हणजे पॅरलल कॅपॅसिटर फिल्टर, पॅरलल टू दी लोड. थर्ड वन LC फिल्टर आणि फोर्थ वन CLC और पाय फिल्टर. ओके, आता आपण प्रत्येक टाईप डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. त्याआधी आपण फिल्टरचं फंक्शनिंग बघूया की फिल्टर कशासाठी यूज केला जातो. तर टू रिमूव्ह रिपल फ्रॉम द रेक्टिफाईड आउटपुट व्होल्टेज, टू अलो द प्युअर DC व्होल्टेज टू रीच द लोड अँड टू इम्प्रूव्ह द रिपल फॅक्टर ऑफ अ रेक्टिफायर. म्हणजे यावरून काय लक्षात येतं आपल्या की फिल्टर आपल्याला रेक्टिफायरच्या आउटपुटला कनेक्ट करायचा आहे आणि रेक्टिफायरमधच्या आउटपुटला असणारा जो AC कंपोनंट्स आहेत त्याला रिमूव्ह करण्याचं काम हे फिल्टर करणार आहे. ओके, दिस इज द नीड ऑफ रेक्टिफायर और फिल्टर इन रेक्टिफायर सर्किट. ओके, तर आता आपण टाइप्स बघितले त्याचे की सिरीज इंडक्टर फिल्टर, शंट कॅपॅसिटर फिल्टर, LC फिल्टर आणि CLC फिल्टर. CLC फिल्टर म्हणजेच पाय फिल्टर म्हटलं तरी चालतं. ओके, आता बघा फर्स्ट वन आपण बघणार आहोत इंडक्टर फिल्टर. आता इंडक्टर इज अ कंपोनंट विच इज यूज टू अपोज एनी चेंज इन करंट फ्लोइंग थ्रू दी सर्किट. इंडक्टरचं फंक्शन काय आहे, तर सर्किटमधून जो करंट फ्लो होतो त्याला चेंज न होऊन देण्याचं काम हा इंडक्टर करतो. म्हणजेच काय, इंडक्टर इज अ कंपोनंट विच इज यूज टू कन्वर्ट which is used to oppose any change in current flowing through the circuit. आता फिल्टर आपण कुठे यूज करतो, तर रेक्टिफायरच्या आउटपुटला आपण फिल्टर यूज करणार आहोत. मग फिल्टर म्हणजेच काय आहे, तर या ठिकाणी इंडक्टर हा कंपोनंट आपण ॲज अ फिल्टरिंग युनिट म्हणून यूज करणार आहोत. इथे एक डायग्राम दिसते बघा, हाफ वेव रेक्टिफायर विथ सिरीज इंडक्टर फिल्टर. इंडक्टर फिल्टरला चोक फिल्टर असंही म्हटलं जातं. ओके, आता 230 व्होल्ट 50 हर्ट्ज AC सप्लाय तुम्ही ट्रान्सफॉर्मरला अप्लाय करता. ओके, D म्हणजे डायोड, एकच डायोड सर्किटमध्ये यूज केलेला आहे, याचा अर्थ हा हाफ वेव रेक्टिफायर आहे आणि डायोडच्या आउटपुटला तुम्ही L कनेक्ट केलेला आहे. L, तो L म्हणजे इंडक्टरचा सिम्बॉल आहे. ओके, कॉईल आणि 2 पॅरलल लाईन्स. ओके, आणि त्यानंतर तुम्ही लोड कनेक्ट केलेला आहे. ओके, दिस इज द हाफ वेव रेक्टिफायर विथ सिरीज इंडक्टर फिल्टर. ओके, सेकंड वन डायग्राम दिसते
फुल वेव्ह रेक्टिफायर विथ इंडक्टर फिल्टर. 4 डायोड्स आहेत म्हणून आपण त्याला ब्रिज रेक्टिफायर विथ सिरीज इंडक्टर फिल्टर म्हणणार आहोत. ओके, सुरुवातीला ट्रान्सफॉर्मर आहे. ट्रान्सफॉर्मर नंतर तुम्ही 4 डायोड्स कनेक्ट केलेले आहेत, D1, D2, D3 आणि D4. आणि त्या डायोडचं आउटपुट म्हणजे डायोड म्हणजे रेक्टिफायरचं सर्किट आहे, त्या रेक्टिफायरचं आउटपुट तुम्ही आउटपुटला आपण इंडक्टर कनेक्ट केलेला आहे म्हणजे फिल्टर युनिट कनेक्ट केलेलं आहे आणि त्या फिल्टरिंग युनिटचं आउटपुट हे तुम्ही लोडला देत आहे, लोड रेजिस्टन्सला देत आहे. येतं लक्षात. आता बघा, एक सिंपल वर्किंग प्रिन्सिपल आहे की तुम्हाला डायग्राम दिसते. डॉटेड लाईन जी आहे त्या डॉटेड लाईन काय इंडिकेट करत आहे वेव्हफॉर्ममध्ये? रेक्टिफायर अँड फिल्टर आउटपुट वेव्हफॉर्म म्हटलेलं आहे. डॉटेड लाईन्स काय इंडिकेट करत आहे? दिस इज द आउटपुट ऑफ रेक्टिफायर. ओके, मग ह्या रेक्टिफायरच्या आउटपुटवरती फिल्टर वर्क करतं. मग डार्क लाईनमध्ये जी वेव्हफॉर्म दिसते ही तुमचं फिल्टरचं आउटपुट आहे आणि डॉटेड लाईनमध्ये जी वेव्हफॉर्म आहे ती रेक्टिफायरचं आउटपुट आहे. आता काय होतं, फिल्टरिंग युनिट इंडक्टरचं फंक्शन काय आहे तर सर्किटमध्ये जो करंट फ्लो होतो आहे त्याला अपोज करण्याचं काम, टू चेंज इन करंट फ्लोईंग थ्रू दी सर्किट. बरोबर आहे. सर्किटमधून जो कमी जास्त होणारा करंट आहे त्याला अपोज करण्याचं काम इंडक्टर करतो. याचा अर्थ तो सर्किटमधला करंट चेंज होऊन देत नाही. ओके, त्यामुळे काय होतं तर सर्किटच्या आउटपुटमध्ये असणारे काही AC कॉम्पोनंट जे आहेत ते सप्रेस केल्या जातात, ते रिमूव्ह केल्या जातात आणि त्या अनवॉन्टेड AC सिग्नलला आपण रिपल असं म्हणतो. येतं आहे लक्षात. आता तुम्ही कुठल्याही टाईपचा रेक्टिफायर घ्या, त्याच्या आउटपुट वेव्हफॉर्मवरती जर समजा तुम्ही इंडक्टर फिल्टर अप्लाय करत असाल तर आउटपुट वेव्हफॉर्म ही तुम्हाला जी आत्ता डायग्राममध्ये दिसते तीच भेटणार आहे. फक्त हाफ वेव्ह रेक्टिफायरसाठी पॉझिटिव्ह हाफ सायकलला आउटपुट भेटेल, रेक्टिफायरच्या निगेटिव्ह हाफ सायकलला आउटपुट भेटणार नाही. ओके, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस? इट हॅज लो रिपल फॅक्टर ॲट हेवी लोड करंट. It has no surge current through the load. It reduces the ripple in the DC output of a rectifier circuit. Due to these advantages, the series inductor filter is more suitable for the heavy loads. That is, a load with a smaller value of resistance RL or larger load current IL. Okay, these are the some of the advantages. म्हणजे तुम्ही हेवी लोड करंटमध्येही याला यूज करू शकता. व्हॉट आर द डिमेरिट्स, डिसएडवांटेजेस? फर्स्ट वन, इट इज बल्की अँड मोर कॉस्टली. इट हॅज हाय रिपल फॅक्टर फॉर लाईट लोड्स और that is for the small load currents. It is not suitable for light loads as the ripple factor is directly proportional to load resistance RL. It gives low output DC voltage for larger value of inductance. It produces audible noise. It cannot be used with a half wave rectifier, but it is to be always used with a full wave rectifier. Due to these disadvantages, this filter circuit is not used in practice. येते लक्षात. कारण की ॲडव्हान्टेजेस आपण बघितले की हेवी लोडमध्ये, लोड करंटमध्ये आपण याचा यूज करतो या कॉईलचा, इंडक्टर कॉईलचा. परंतु डिसॲडव्हान्टेजेस जर बघितले तर मोर कॉस्टली आहे, सर्किट मोठं तयार होतं आहे, स्मॉल लोडसाठी त्याचा ऑपरेट करता येत नाही, नॉईज जास्त येत आहेत म्हणजे आपल्याला ऐकायला येतील असा आवाज येतो आहे त्यामधून. आणि मेन डिसॲडव्हान्टेजेस, इट कॅन नॉट बी यूज फॉर द हाफ वेव्ह रेक्टिफायर. इट इज ऑलवेज यूज फॉर द फुल वेव्ह रेक्टिफायर. आणि हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह रेक्टिफायर कन्स्ट्रक्शनमध्ये काय फरक आहे तर हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये एकच डायोड यूज करतो आपण, सेंटर टॅप रेक्टिफायरमध्ये 2 आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायरमध्ये आपण 4 डायोड्स यूज करतो. ओके, मग या ठिकाणी फिल्टरिंग कॉम्पोनंट इंडक्टरचं फंक्शन काय आहे? टू रिमूव्ह दी अनवॉन्टेड AC सिग्नल फ्रॉम दी आउटपुट ऑफ अ रेक्टिफायर. ओके, तर तो रिमूव्ह कसा करतो तर त्याची सेल्फ प्रॉपर्टी आहे, इट अपोजेस टू चेंजिंग करंट फ्लोइंग थ्रू दी सर्किट. ओके, ऑन द बेसिस ऑफ दिस प्रिन्सिपल इंडक्टर विल बी वर्क. ओके, आता नेक्स्ट वन जो टाईप आहे
तो आहे कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. आता बघा, वेगवेगळे कंपोनंट्स यूज केलेले आहेत, जसं इंडक्टर असेल, कॅपॅसिटर असेल, रेजिस्टर असेल, हे फिल्टरिंग कंपोनंट्स म्हणून आपण यूज केलेले आहेत. आता प्रत्येकाचं आपण मेरिट्स आणि डिमेरिट्स बघत चाललो आहे. इंडक्टरमध्ये आपल्याला डिमेरिट्स म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस काय मिळाला आहे? इंडक्टर कॅन नॉट बी यूज फॉर द हाफ वेव्ह रेक्टिफायर, इट इज ऑलवेज यूज फॉर द फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके, दिस इज द मेजर डिसॲडव्हान्टेजेस. सेकंड वन टाईप आपण बघतोय कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. अ कॅपॅसिटर इनपुट फिल्टर इज अ फिल्टर सर्किट इन विच फर्स्ट एलिमेंट इज कॅपॅसिटर connected in parallel with the output of a rectifier in a linear power supply. आता बघा, आपल्याला ऑपरेशन कशाचं बघायचं आहे? तर फिल्टरिंग युनिटचं. या ठिकाणी फिल्टरिंग युनिट कुठलं आहे? तर कॅपॅसिटर आहे. कॅपॅसिटरच्या आधीचं सर्किट तुमचं रेक्टिफायर ॲज इट इज असणार आहे. पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर आहे, त्याची प्रायमरी वाइंडिंग, ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरी वाइंडिंगला तुम्ही डायोड कनेक्ट केलेला आहे डी, बरोबर आहे, आणि डायोडच्या आउटपुटला तुम्ही कॅपॅसिटर कनेक्ट करताय. कॅपॅसिटर हा सिरीजमध्ये कनेक्ट केला जात नाही, इट इज ऑलवेज कनेक्टेड इन पॅरलल विथ दी लोड. लोडच्या पॅरललमध्येच आपण त्याला कनेक्ट करतो, जसा इंडक्टर हा सिरीजमध्ये कनेक्ट केला जातो. ओके, आता बघा इथे तुम्हाला डायग्राम दिसते की हाफ वेव्ह रेक्टिफायर काढलेला आहे, बरोबर आहे, आणि हाफ वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. कॅपॅसिटर इनपुट कुणासाठी आहे? तो लोडसाठी, आरएलच्या आधी जोडला आहे म्हणून कॅपॅसिटर इनपुट फिल्टर म्हटलं आहे. पॅरलल कॅपॅसिटर आहे म्हणून त्याला शंट कॅपॅसिटर असंही म्हटलं जातं. ओके, आता ऑपरेशन ऑफ वर्किंग जर बघायचं ठरलं तर रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते हाफ वेव्ह रेक्टिफायरचं सेम असणार आहे. म्हणजे तुम्ही फॉर द पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड डी is a forward bias, diode D will be on and current flowing through the circuit. आता काय होतं, ज्या वेळेस डायोड ऑन होतो त्यावेळेस पुढे फिल्टरिंग कंपोनंट यूज केलेला आहे तुम्ही कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे? इट स्टोअर दी एनर्जी. कॅपॅसिटर स्वतःकडे एनर्जी स्टोअर करतो, म्हणजे डायोड ऑन झाल्यानंतर जो लोड करंट फ्लो होतोय तो करंट पहिल्यांदा कॅपॅसिटरमध्ये जातो. कॅपॅसिटरला जे व्होल्टेज भेटतं आहे त्यामुळे कॅपॅसिटर चार्ज होतो, बरोबर आहे. तो कुठपर्यंत चार्ज होईल? जोपर्यंत त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू येत नाही तोपर्यंत तो चार्ज होईल. येते लक्षात? मग एकदा डायोड फॉरवर्ड बायस झाला, तो ऑन झाला, कॅपॅसिटर चार्जिंग सुरू होतं. कॅपॅसिटर कुठपर्यंत चार्ज होईल? जोपर्यंत त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू येत नाही, फुल होत नाही तोपर्यंत कॅपॅसिटर चार्जिंग चालू असते. पुढची हाफ सायकल येते नंतर निगेटिव्ह हाफ सायकल. निगेटिव्ह हाफ सायकलला तुम्हाला माहिती आहे डायोड डी ऑफ होतो, रिव्हर्स बायसिंगमध्ये जातो, मग तिथे सप्लाय डिस्कनेक्ट होतो, मग कॅपॅसिटर चार्जिंग होत नाही. त्या टायमिंगला सप्लाय डिस्कनेक्ट झाल्यानंतर डायोड ऑफ झाल्यानंतर कॅपॅसिटर डिस्चार्जिंग सुरू होतं. मग कॅपॅसिटरकडे स्वतःकडे जी एनर्जी स्टोअर करून ठेवलेली आहे ती एनर्जी तो डिस्चार्जिंग चालू करतो. तर कशा थ्रू डिस्चार्ज होतो तो? तर लोड रेजिस्टन्स थ्रू, म्हणजे त्याच्या स्वतःकडे असणारा चार्ज तो युटिलाइज करतो. ओके, आणि ते चार्जेस किंवा तो करंट किंवा तो डिस्चार्जिंग कुणा थ्रू होते? तर लोड रेजिस्टन्स RL थ्रू डिस्चार्जिंग होते. मग पुढे डायग्राममध्ये बघा एक सॅम्पल वेव्हफॉर्म दाखवलेले आहे. डॉटेड लाईन जी आहे वेव्हफॉर्मची ते रेक्टिफायरचं आउटपुट आहे, आणि डार्क वेव्हफॉर्म जी दाखवलेली आहे अशी छोटी छोटी डार्क वेव्हफॉर्म दिसते, ती डार्क वेव्हफॉर्म म्हणजे फिल्टरिंग युनिटचं आउटपुट आहे. आता सुरुवातीला काय होतं आहे, तुम्ही सप्लाय अप्लाय करता, डायोड डी ऑन होतो, कॅपॅसिटर चार्जिंग सुरू होते. आता ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जो ग्राफ तुम्हाला इन्क्रीजिंग दिसतोय डार्क लाईनचा, तो इन्क्रीजिंग ग्राफचा अर्थ काय होतोय? कॅपॅसिटर चार्जिंग होते, बरोबर आहे. बी पॉईंटपासून सी पॉईंटपर्यंत वेव्हफॉर्म डाऊनवर्ड डायरेक्शनने गेली, डाऊनवर्ड याचा अर्थ कॅपॅसिटर डिस्चार्जिंग सुरू होते. परंतु लगेच पुढची वेव्हफॉर्म येते, पुढच्या वेव्हफॉर्मला पुन्हा डायोड ऑन होतो,
पुन्हा C to D पॉईंट कॅपॅसिटर चार्जिंग सुरू होते. पुन्हा नेक्स्ट हाफ सायकलला डायोड D ऑफ होतो, कॅपॅसिटर डिस्चार्जिंग सुरू होते अँड सो ऑन. म्हणजे जेव्हा डायोड ऑन आहे त्या टायमिंगला कॅपॅसिटर चार्ज होतो, जेव्हा डायोड ऑफ आहे त्या टायमिंगला कॅपॅसिटर डिस्चार्जिंग सुरू होतं. दिस इज द ऑपरेशन ऑफ वर्किंग. ओके, AC सिग्नलमध्ये ज्यावेळेस तुमचा सप्लाय अप्लाय करताय, डायोड ऑन झाला कॅपॅसिटर चार्जिंग होते, डायोड ऑफ झाला कॅपॅसिटर डिस्चार्जिंग सुरू होते. दिस इज द अनदर वन डायग्राम फॉर द सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. डायग्राम सेम आहे. दोन डायोड्स यूज केलेले आहे D1 D2. त्याचं आउटपुट जे आहे रेक्टिफायरचं त्याला एक कॅपॅसिटर पॅरललमध्ये जोडलेला आहे लोडच्या, आणि निगेटिव्ह जो टर्मिनल आहे खालचा ग्राउंड टर्मिनल तो सेकंडरी वाइंडिंगच्या सेंटरला दिलेला आहे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज द फुल वेव्ह रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर फिल्टर. आउटपुट वेव्हफॉर्म सेम आहे, इथे जी दाखवलेली आहे तीच आउटपुट वेव्हफॉर्म फुल वेव्ह रेक्टिफायरसाठी यूज केल्या जाते. ओके, दिस इज द सिम्प्लिफाईड डायग्राम फॉर द फुल वेव्ह रेक्टिफायर विथ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर विथ शंट कॅपॅसिटर फिल्टर और कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. थर्ड वन डायग्राम दिसते बघा. ब्रिज वेव्ह रेक्टिफायर विथ शंट कॅपॅसिटर फिल्टर. काय केलेलं आहे प्रत्येक डायग्राममध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की कॅपॅसिटर हा रेक्टिफायरच्या आउटपुटला कनेक्ट केलेला आहे. ओके, तर कॅपॅसिटरचं फंक्शन काय आहे? व्हेन डायोड इज ऑन कॅपॅसिटर विल बी चार्ज, व्हेन डायोड इज ऑफ कॅपॅसिटर विल स्टार्ट टू डिस्चार्ज थ्रू द लोड रेजिस्टन्स. ओके, दिस इज द सिंपल ऑपरेशन ऑफ वर्किंग ऑफ कॅपॅसिटर फिल्टर. ओके, आता या ठिकाणी बघा रेक्टिफायरचं आउटपुट आपल्याला माहिती आहे, डॉटेड लाईन्स ज्या दाखवलेल्या आहेत दोनही हाफ सायकलला डायोड ऑपरेट होतात, दोनही हाफ सायकलला आपल्याला आउटपुट भेटतं आहे. 0 to पायमध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकलचं आउटपुट आहे, पाय टू 2 पायमध्ये निगेटिव्ह हाफ सायकलचं आउटपुट आहे, पुन्हा 2 पाय टू 3 पायमध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल, 3 पाय टू 4 पायमध्ये निगेटिव्ह हाफ सायकलचं आउटपुट आहे. बरोबर आहे. आता काय होतं, ज्या वेळेस तुम्ही डायोड ऑन होतो पुन्हा सेम प्रोसेस कॅपॅसिटर चार्जिंग सुरू होते. म्हणजे ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जो इन्क्रीजिंग ग्राफ आहे डार्क लाईनचा त्यात कॅपॅसिटर चार्जिंग होते. बी पॉईंटपासून सी पॉईंटपर्यंत कॅपॅसिटर डिस्चार्जिंग होते. सी पासून डी पर्यंत कॅपॅसिटर चार्ज होतो. आता हा कॅपॅसिटर चार्ज कुठपर्यंत होईल, तर इथे एक व्होल्टेज येतं VM इज इक्वल टू VC. VM म्हणजे मॅक्झिमम व्होल्टेज आणि VC म्हणजे कॅपॅसिटर व्होल्टेज. ज्या वेळेस दोनही व्होल्टेज बरोबर येतं, VM जेवढं अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे तेवढं आणि कॅपॅसिटर फुल झाल्यानंतरचं त्याचं व्होल्टेज VC दोघं इक्वल झालेत की तुमचा डायोड ॲटोमॅटिकली ऑफ होतो आणि कॅपॅसिटर डिस्चार्जिंग सुरू होतं. दिस इज द फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. ओके, आणि अशा पद्धतीने आपल्याला आउटपुटमध्ये जो AC कंपोनंट असेल तो रिमूव्ह होतो आणि ओनली DC सप्लाय आपल्याला आउटपुटला भेटतो. येते लक्षात. आता बघा आपण दोन टाईपचे फिल्टरिंग युनिट बघितलेत, एक इंडक्टर आणि दुसरा कॅपॅसिटर. ओके, आता या दोघांमध्ये तुमच्या काय लक्षात आलं असेल की दोघांचंही काम काय आहे, तर सर्किटच्या आउटपुटमध्ये असणारे AC कंपोनंट जे आहे त्याला रिमूव्ह करण्याचं काम तुमचा फिल्टरिंग युनिट करतोय. ओके, आता कॅपॅसिटर इनपुट फिल्टरचं फंक्शन काय आहे, तर इट इज इझी टू डिझाईन, इट इज स्मॉल इन साईज अँड चीप म्हणजे इकॉनॉमिकल आहे. इट हॅज लो रिपल फॅक्टर फॉर हेवी लोड्स, इट हॅज हाय आउटपुट DC व्होल्टेज फॉर लाईट लोड्स, इट इज मोर सुटेबल फॉर लाईट लोड्स, इट हॅज नो लोड व्होल्टेज इक्वल टू मॅक्झिमम ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज. म्हणजेच काय लक्षात येतं आहे
की तुम्ही कुठल्याही टाईपचा लोड अप्लाय करा, लो करंट असेल, हाय करंट असेल, लो लोड असेल, नो लोड असेल, तरी हा कॅपॅसिटर इनपुट फिल्टर ऑपरेट होतो. डिसॲडव्हांटेजेस, इट इज व्हेरी पुअर व्होल्टेज रेग्युलेशन, रिलेटिव्हली व्हेरी पुअर व्होल्टेज रेग्युलेशन. म्हणजे आउटपुटचं जे व्होल्टेज आहे ते कमी जास्त होतं आहे, कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज भेटत नाही. हा एक ड्रॉबॅक आहे. म्हणजे काय होतं आहे बघा, ए टू बी व्होल्टेज वाढतं आहे, बी टू सी व्होल्टेज कमी होतं आहे, सी टू डी वाढतं आहे. येतं आहे लक्षात. म्हणजे आपण जर विचार केला तर 15 ते 20 व्होल्टच्या रेंजमध्ये जर आउटपुट पाहिजे असेल तर ते त्या रेंजमध्ये फ्लो होतं आहे. 20 व्होल्ट जर आउटपुट पाहिजे असेल तर तो 15 ते 25च्या रेंजमध्ये फ्लक्च्युएट होतो आहे. मग त्याला आपल्याला कॉन्स्टंट करण्यासाठी व्होल्टेज रेग्युलेटरची आवश्यकता पडते. इट हॅज हाय रिपल फॅक्टर फॉर हेवी लोड्स. इट हॅज लो आउटपुट व्होल्टेज फॉर हेवी लोड्स. द डायोड हॅव टू हँडल लार्ज पीक करंट. It cannot use larger value of capacitor as it reduces the efficiency. The ripple factor is dependent on the load. These are the number of disadvantages of the कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. ओके, आता याच्यामध्ये आपण काय स्टडी केला तर कॅपॅसिटर इनपुट फिल्टरमध्ये प्रत्येक फिल्टरिंग टाईपमध्ये 3 रेक्टिफायर्स येतात. हाफ वेव्ह रेक्टिफायर, सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर आणि ब्रिज वेव्ह रेक्टिफायर. इंडक्टरमध्ये 3, कॅपॅसिटर इनपुट फिल्टरमध्ये 3 टाईपचे फिल्टरिंग युनिट्स येतात. दोघांमध्ये डिफरन्स पॉईंट काही दिसत आहेत तुम्हाला या ठिकाणी. सिरीज इंडक्टर फिल्टर आणि शंट कॅपॅसिटर फिल्टर. अँड इंडक्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ द लोड. इंडक्टर हा कायम सर्किटमध्ये सिरीजमध्ये जोडला जातो आणि कॅपॅसिटर हा अक्रॉस दी लोड म्हणजे पॅरलल टू दी लोड जोडला जातो. रिपल फॅक्टर काढण्याचा फॉर्म्युला आहे RL डिवायडेड बाय 6√2 पाय FL आणि कॅपॅसिटरमध्ये 1/4√3 FRLC. रिपल इंक्रीजेस विथ इंक्रीज इन लोड रेजिस्टन्स. शंट कॅपॅसिटरमध्ये रिपल डिक्रीजेस विथ इंक्रीज इन लोड रेजिस्टन्स. सिरीज इंडक्टरमध्ये इट इज यूज फॉर हेवी लोड. कॅपॅसिटर फिल्टर इज यूज फॉर द लाईट लोड्स. इट इज यूजफुल फॉर रिड्यूसिंग रिपल इन लोड करंट. शंट कॅपॅसिटर इज यूजफुल फॉर रिड्यूसिंग रिपल इन लोड व्होल्टेज. इट हॅज बेटर व्होल्टेज रेग्युलेशन. शंट कॅपॅसिटर हॅज अ पुअर व्होल्टेज रेग्युलेशन. Surge current through diode is very high and must be controlled. And in case of shunt capacitor filter, surge current through diode is low and need not to be controlled. ओके, आता आपण या ठिकाणी 2 टाईपचे फिल्टरिंग युनिट्स बघितलेत. एक इंडक्टर फिल्टर किंवा त्याला चोक फिल्टर म्हटलेलं आहे आणि दुसरा कॅपॅसिटर फिल्टर, त्याला शंट कॅपॅसिटर असंही म्हटलेलं आहे. आता बघा, दोनही युनिट्सचं जे काम आहे, इंडक्टरचं फंक्शन आहे टू अपोज एनी चेंजिंग करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट. कॅपॅसिटरचं फंक्शन आहे ज्या वेळेस त्याला सप्लाय भेटतो त्यावेळेस कॅपॅसिटर चार्ज होतो. सप्लाय डिस्कनेक्ट झाला कॅपॅसिटर डिस्चार्ज होतोय. ओके, कॅपॅसिटर AC ने चार्ज होतो आणि DC ने डिस्चार्ज होतो, लक्षात घ्या. बरोबर आहे. म्हणजे तिथे फिल्टरिंगच्या आउटपुटला AC कॉम्पोनंट प्रेझेंट राहण्याचा काही संबंध येत नाही, इथे लक्षात. मग आता काय होतं आहे, फिल्टरचं आउटपुट जे आहे ते अनरेग्युलेटेड DC सप्लाय भेटतोय. अनरेग्युलेटेड इज नथिंग बट कॉन्स्टंट, नॉट कॉन्स्टंट व्होल्टेज. ओके, पण आपल्याला आउटपुटला कॉन्स्टंट व्होल्टेजची आवश्यकता असते. बरोबर आहे. तर मग आपल्याला काय अरेंजमेंट करावी लागणार आहे, तर पहिल्यांदा आपण ट्रान्सफॉर्मर यूज केला, रेक्टिफायर यूज केला, रेक्टिफायर नंतर फिल्टर यूज केलं. आता प्रॉब्लेम काय येतोय, फिल्टरचं जे आउटपुट आहे इट इज नॉट अ रेग्युलेटेड सप्लाय, इट इज नॉट अ कॉन्स्टंट DC व्होल्टेज. तर ते कॉन्स्टंट भेटण्यासाठी आपल्याला व्होल्टेज रेग्युलेटरचा यूज करावा लागणार आहे. ओके, मग व्होल्टेज रेग्युलेटरचं जे आउटपुट कॉन्स्टंट आउटपुट असणार आहे ते आपण लोडला अप्लाय करणार आहोत. आणि दिस होल प्रोसेस, होल सर्किट और होल डायग्राम इज कॉल्ड ॲज द DC पॉवर सप्लाय.
ओके, पुढचा पार्ट असणार आहे आपला फिल्टरिंग युनिट नंतर रेग्युलेटेड पॉवर सप्लाय. मग रेग्युलेटेड पॉवर सप्लाय कसा डिझाईन केला जातो, तर पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मर, दुसरा ब्लॉक रेक्टिफायर, तिसरा ब्लॉक फिल्टर, चौथा ब्लॉक व्होल्टेज रेग्युलेटर आणि तो पाचवा ब्लॉकला लोडला आपण अप्लाय करणार आहोत. आणि हे सर्व सर्किट कंबाईन होऊन तुमचं DC पॉवर सप्लाय तयार होतो, जो की इलेक्ट्रॉनिक्स लॅबोरेटरीमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी आपल्याला DC कंपोनंटची आवश्यकता असते, DC सप्लायची आवश्यकता असते, त्या ठिकाणी आपण याचा यूज करतो. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण LC फिल्टर आणि पाय फिल्टर हे दोन स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर आपण रेग्युलेटेड DC पॉवर सप्लायचा आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके, थँक्यू टू ऑल ऑफ यू.